त्यानंतर पहिला कल आपल्याला समजणार आहे। आपण आपले प्रतिनिधी अमेय राणे यांच्याकडे जातोय, कारण उज्ज्वल निकम मुंबईचे उमेदवार ते अमेय सोबत सध्या आहेत। अमेय अगदी रिलॅक्स मोडमध्ये उज्ज्वल निकम आहेत, जॉगिंग करता आहेत आणि त्यांची दिनचर्या डेली रुटीन प्रमाणे सुरू आहे। काय त्यांची प्रतिक्रिया आहे? नक्कीच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर व्हायला अवघे काही तास काही मिनिटं उरलेली आहेत आणि आपल्यासोबत आहेत पद्मश्री उज्ज्वल निकम, जे भाजपचे उमेदवार आहेत मुंबईतील मतदारसंघातनं। सर, आज खरं तर धाकधूक आहे, प्रत्येक जण कोण देवाच्या चरणी आहे, कोण पूजा अर्चा करतं आणि तुम्ही तुमच्या दिनचर्येत कुठेही खंड न पडता रोजच्या प्रमाणे जिममध्ये आलेला। मी नित्य नेमाने खटल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात कुठेही जात असतो, तरी मी 1.5 तास जिम ही करतो, कारण माझा ठाम विश्वास आहे की शारीरिक व्यायामामुळे आपला स्ट्रेन जो असतो, मेंदूला आलेला थकवा हा नाहीसा होतो आणि त्या दृष्टिकोनातूनच मी जिम नित्य नेमाने करत होतो। आज जरी लोकसभेचा हा माझा निकाल जरी असला तर मी माझ्या नित्य नेमात काही कुठेही खंड पडू दिला नाही। आम्ही बघतोय तुमची पुढची पिढी सुद्धा आज तुमच्यासोबत जिममध्ये आहे, तुमच्या नातवाला सुद्धा तुम्ही घेऊन आला जिममध्ये आणि त्याच्यासोबत तुम्ही हा व्यायाम आज करताय। अरिंजय हा माझा नातू आहे आणि अरिंजय मला म्हणाला की मला यायचंय तुमच्याबरोबर जिममध्ये। मी म्हटलं चल। तो थोडासा तो लाजलेला आहे जिममध्ये कॅमेरे बघून, परंतु काय आपण जायचंय लवकर। सर, काय वाटतं निकालाबद्दल? निकाल तर अपेक्षित आहे देशभरावरचा आणि तुमच्या बाबतीत सुद्धा तुमची काय अपेक्षा, काय गणित, काय सांग? नाही, निकाल काय लागेल याच्याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही। असं आहे, माझं जरी निवडणुकीत हे पहिल्यांदाच मी येत असलो राजकारणाच्या आखाड्यात, तरी माझ्या पक्षाच्या सगळ्याच लोकांनी जी मेहनत घेतली त्याचं फळ आम्हाला निश्चित मिळेल याची मला खात्री आहे। अजून अनेक निकाल आम्ही पाहिले तुमच्यासाठी कोर्टातले होते, पण ते हा वेगळ्या प्रकारचा निकाल आहे। काही वेगळी मनात धाकधूक किंवा काही आहे, काय भावना नेमकी आहे या निकालाबद्दल? कारण की याच्या आधीच्या निकाल आणि नाशिकमध्ये काय घडतंय? तर नाशिकमध्ये मोदींच्या विजयाचा